गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आलापल्ली ग्रामपंचायतच्या विरोधात भोंगळ व भ्रष्टाचाराच्या विरोधात साखळी उपोषण व आमरण उपोषण आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतच्या समोर माजी सरपंच अज्जू पठाण, हमीद खान पठाण, राष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य उषा आत्राम, ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बेझलवार, स्वप्नील मडावी, संतोष तोडसाम, गुंडापल्ली येथील नागरिक सुमित्रा विश्वास, राधाबाई आत्राम, शिवानी मंडल, करुणा भक्तांसह 40 ते 50 महिला सुद्धा या उपोषणास बसून रोष व्यक्त करीत आहेत। मागील 5 महिने लुटूनही तेंडूपत्ता तुडायची मंजुरी न मिळाल्याने जनता आमची मजुरी द्या अशी मागणी केली आहे। तर आलापल्ली येथे पाण्याची टाकी बनवून शोभेची वस्तू आहे। मागील 1 वर्षांपासून नळाला पाणी येत नसल्याने आलापल्ली येथील जनतेला विहीर किंवा बोरिंगची पाणी प्यावे लागत आहे। अशा एकूण 6 मागण्या घेऊन जनता आक्रोश करीत आहे। अज्जू पठाण यांनी एस मराठी न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आपला उपोषण कशाबद्दल सुरू आहे ते आपण थोडं सांगाल बरं। 2024-25 मध्ये जे झालेलं तेंदू संकलन आहे, तेंदू संकलनाची रोजंदारी मिळालेली नाही आणि नळ योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे नळ योजना 1 वर्षापासून बंद आहे। तेंदूपत्ता विषय काय आहे? तेंदूपत्ता विषय काय, लोकांची रोजंदारी दिली नाही। सरपंच, ग्रामपंचायत सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोणतं गाव तुम्ही? कशासाठी आले? किती दिवस झाले? 4 महिने झाले। किती पैसे याचे तुमचे? माझे 700 कोड आहे। किती पैसे होते? आता पैसे 3000 4,000 तुमचे जे 7,000 रुपये नाही आहे। सर्वांचे पैसे यायचे आहे का? तुम्ही कोणत्या गावचे आहात? गुंडापल्ली से यहाँ पर क्यों आए? अच्छा, कितना पैसा है आपका? 20,000, 22,000, 15,000, 17,000। अच्छा, वो लोग नहीं आता तो पान पत्ती नहीं चलते। अच्छा, आप आएंगे तो उनका पूरा गाड़ी चलते। अच्छा, हम बोल रहे उधर जाता, हमारा पैसा एक भी पैसा इधर उधर नहीं, एक दिन को नहीं गया। हमें आना जाना 5 रुपये लगते। 4 बार आया तो कितना गया? 2,000 रुपया गया। कौन देता हमारा 2,000 रुपया? बराबर। अभी दिन भर खाना नहीं खा, भूखे यहाँ पे बैठ के। जंगल का काम कैसे है? बाकी करता ना, साबे करता, कौन करता, देखता कैसे? बरोबर। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।